अहो सूर्यनारायण आम्हाला माहित आहे उन्हाळा चालू झालाय. अहो पण हे काय टेम्परेचर का काय भडका निघालाय सगळा. ए शान्या, माझं 4 महिने उन्हाळ्यात असतात. मी उन्हाळ्यातच तापणार की का पावसाळ्यात तापू? हा, अहो होय की, पण जरा टेम्परेचर कमी करा की. बघूया की परत ना अंगातलं पाणी तोंड पाक भाजून निघलंय. असं टेम्परेचर झाले बघा तर कमी करा. एवढंच ऊन लागते तर डोक्याला टोपी आणि तोंडाला रुमाल बांधून फिर. मला माझं काम करू दे, तू तुझं काम कर. या असं आहे बघा, ऊन जाम पडलं या, कालवा झालाय नुसता, गरमी एवढी वाढल्या. आता त्यांनी सांगितलं आपलं तुझं तुझं काम कर, आपलं कामच केलं पाहिजे. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मैत्राव चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. कराडमध्ये एक स्पॉट आहे, रॉयल ज्यूस सेंटर म्हणून आहे. स्टँड जवळ आहे, स्टँड जवळ शनिवार पेठ आहे ना, तिथं रॉयल ज्यूस सेंटर म्हणून एक लय वर्ष झालं फेमस असं एक ठिकाण आहे. तिथं तुम्हाला सगळ्या प्रकारचा ज्यूस मिळते ते, आणि थंडगार मस्त असा ज्यूस जर तोंडामध्ये गेला, तोंडातून जर पोटात गेला, हा हा हा, एकदम गारवाच गारवा. म्हणून तीच ज्यूस प्यायला आपण आज तिथं जाणार आहे, बघणार आहे तिथे काय काय प्रकारचं ज्यूस मिळते ते. भरपूर मिळते असं मी तिथं ऐकलेलं. त्यातलंच आपण एखादी कसं तयार होते ते पण बघूया. चला तर मग जाऊया. जसं की मी तुम्हाला म्हटलं, कराडमध्ये आपण आलोय. स्टँड आहे ना, स्टँड जवळ सिग्नल चौक आहे, करमेर अण्णांचं तिथं स्मारक आहे, तिथंच जवळ ही रॉयल ज्यूस सेंटर आहे बघा. तिथं आपण जाऊया आता आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस मिळतात ते बघूया. चला. तर असं बाहेर बघू शकता तुम्ही, फळं बिळं लावलीत कसे मस्तपैकी, आणि मस्तपैकी गाडा पण भारी केला बघा, बाहेरनं भारी दिसते. आज जाऊन बघूया. अरे वा, ठिकाण एवढं एवढं पण दिसत किती भारी दिसते बा. रॉयल ज्यूस सेंटरचे मालक आपल्याकडे. दादा नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? सोहेल. ते चालू जे आहे ज्यूस सेंटर, आम्हाला माहित आहे कराडमध्ये फेमस आहे. चालू कधीपासून झाले? जवळजवळ 8 वर्ष झाले. 8 वर्ष फेमस आहे. आता आहे 8 वर्ष झाले म्हटल्यावर भरपूर प्रकारचे वराडे आपल्याकडे मिळतात असं कळालंय आम्हाला. काय काय वराडे काय काय आपल्याकडे? जवळजवळ आपल्याकडे 15 एक नमुन्याचे ज्यूस आहेत. एक मँगो आहे, पायनॅपल ज्यूस आहे, स्ट्रॉबेरी ज्यूस आहे, चिक्कू ज्यूस आहे. बाकी मिल्कशेक मध्ये एक रामफळ, सीताफळ, ऍपल, खजूर, टरबूज मिल्कशेक, असे भरपूर नमुन्याचे आपल्याकडे ज्यूस आहेत. प्लेन मध्ये म्हणा, मोसंबी, ऑरेंज. उन्हाळ्यात असं नाव ऐकून नुसतं गार होत नाही ना, पण आपण पिऊन पण बघणार. मग आम्हाला कुठला शेक तुम्ही सांगणार, किंवा आम्हाला ज्यूस कुठला सांगणार तुम्ही प्यायला? टरबूज ट्राय करा आपलं. टरबूज बेस्ट एकदम. बर, टरबूज शेक. अजून कुठला स्पेशल मध्ये? स्पेशल मध्ये खजूर मिल्कशेक आहे, शेक. तो मिल्क मध्ये येतो. ज्यूस मध्ये ज्यूस मध्ये मिक्स फ्रूट आपला फेमस आहे बरं. रॉयल स्पेशल म्हणून. कलिंगड मिल्कशेक आहे, तो पण छान आहे एकदम. कलिंगड मध्ये मिल्क शेक येते. हो, मिल्कशेक. मिल्कशेक आणि टरबूजचा जो कलिंगडचा सांगितला ते आपण कसं तयार होते ते आता बघूया. चला. टरबूज जे आपण ज्यूस म्हटले त्याने, त्यात आपण तयार करायला लावले, कसं तयार होते ते आपण सगळे प्रोसेस बघायला लावले. सुरुवातीला टरबूज घेतलाय का आपण वरून. आता काय होणार आहे, ते गावा काढणार सगळं. आतला गाभा काढायचा बा. टरबूज मला सगळा आतला गाभा काढलाय बा. बी वगैरे सगळं ते त्यात सगळे त्यातच जातो. हे सगळं मोकळं करून घेतलंय बघा, गोल गाडा करून घेतलाय त्याचा. अजून राहिलेलं सगळ्या ग्लास मध्ये. अजून अशा टाइप मध्ये आता हे ज्यूस जो आपण केलाय ह्याचा टरबूजचा ज्यूस, टरबूजचा, त्यानंतर अजून बाकी आपलं कलिंगड आहे, सीताफळ आहे, खजूर आहे, ऍपल आहे. अशा टाइप मध्ये येते ते. सेम असं नाही ना, सेम कलिंगड भेटेल. कलिंगड म्हणजे आतलं मोकळं वगैरे आतलं मोकळं करून. ग्लास मध्ये आपल्याला खजूर, सीताफळ, रामफळ, टरबूज. त्याच्यामध्ये टाकला बर्फ. बर्फ बघितलाच की आता असल्या उन्हाळ्यात गार होऊन जाते बघा. ज्यूस प्यायल्यावर तर काय मजा. मग साखर टाकलेलं आहे. त्यामध्ये दूध पण टाकलेलं का? दूध नाही, प्लेन आहे. प्लेनच. मस्तपैकी ज्यूस तयार व्हायला लागला बघा. बर्फ वेळ थंड आपण होती. ज्यूस पिल्यानंतर मग काय विषय नाही. अजून एखादा ज्यूस यांचा बघूया आपण. टरबूज कसं मोकळं केलंय बघा इकडे, पूर्ण आतलं त्याच्यामध्ये गाभा काढलाय. आणि हे ज्यूस झालं तयार. स्टँड लावून घेतलंय बघा. हे ड्रायफ्रूट, काजू, सगळं ड्रायफ्रूट मध्ये काय काय येते बघा. त्यानंतर जातात म्हणून की हे रोज सिरप. ह्याची प्राइस काय राहणार? 60 रुपये. 60 रुपये. बरं, तर दिसते बघा मस्तपैकी तयार करून ठेवले एकदम. आता आपण यांचा स्पेशल खजूर शेक बघणार आहे. आता काय काय प्रोसेस करायचं आम्हाला सांगायला. एका
खजूर आपण ज्यूस मिल्क शेक बनवायला लागलोय. बरं बरं. एक जवळजवळ आपण 1 लिटर बनवणार आहे आता. 1 लिटर. हा, हे खास करून रमजान आणि श्रावण मध्ये जे उपास असतात हा. त्याला जास्त करून खजूर आणि रामफळ एक शेक हे जास्त चालतात. बरं, स्पेशल चालतंय. हा, special रमजानच्या चालतंय. आणि श्रावण महिन्यामध्ये. बरोबर. बरं बरं. खजूर बघा वेगळा दिसतो मला, काय असं व्हरायटी वगैरे आहे का त्या खजूर? नाही नाही, ही मऊ खजूर आहे, नरम. बरं. ही ज्यूस साठी छान आहे आणि थिकपणा जास्त येतो त्याच्यामुळे. आणि रमजान मध्ये आपण खास करून रमजान मध्ये स्पेशल ऑफर ठेवतो. 1 लिटर मध्ये 4 ग्लास बसतात. आपण काय करतो, ऑफर ठेवून 150 रुपये लिटर ठेवतो. हे 60 रुपयाला 1 ग्लास आहे. ओके. हा. आणि ही स्कीम फक्त रमजान पुरता आणि श्रावण पुरता असते. पार्सल सिस्टम वगैरे पण हा, असते? पार्सल वगैरे असतो. पार्सल सुद्धा तुम्ही इथनं घेऊ शकता बा. आता हे आपलं खजूर मस्तपैकी बिया यातातलं बाहेर काढला लागलेत आणि आपण खजूरचा ज्यूस कसा तयार होतो ते बघणार आहे. क्वांटिटी बरीच घेतल्या बघा ज्यूसमध्ये. 1 लिटरसाठी दूध वाचलेलं आहे, त्यात दूध मिक्स केले. हे जे आहे ना, हे वेलची मसाला आहे. वेलची हा, मसाला. फक्त वेलची. हा, मस्त अरोमा पण त्याचा आला बघा वेलची. तर आपण थोडं बारीक करून घेऊ आधी. वराट्या मला बऱ्याच दिसत त्या ज्यूसच्या. भरपूर आहे. मोबाईलला घ्यायचं मस्त पैकी असं मला वाटतं बऱ्यापैकी प्रमाणात बारीक झालेलं. त्यामध्ये टाकलेले साखर. चालू कधीपासून असते काय, सकाळी संध्याकाळ? सकाळी 10 वाजता चालू होतं, हा. संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. दूध गाठले बा संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. आता तर उन्हाळा आहे आणि फेमस आहेच कराडमध्ये, काही विशेष नाही. पण ज्याने अजून काही पेलं नसतील इथं त्यांनी सुद्धा ट्राय करू शकता. इथं टरबूज ज्यूस किंवा खजूर ज्यूस आहे. अजून कलिंगड ज्यूस पण आहे वाटतं यांच्याकडे. ते झाला आपला खजूर शेक रेडी. पार्सल सिस्टम अशी असते बघा. ही 1 लिटर क्वांटिटी बसते याच्यात. 1 लिटर. ओके, बसली व्यवस्थित बसले बघा. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट जाणार आहे. आणि त्याच्यावरती अजून बेदाना चाललाय बघा. रोज सिरप. मी थोडीशीचा रहिवासी आहे. महेश भोसले नाव आहे माझं. तर या स्टँडच्या शेजारी आपलं रॉयल ज्यूस हे दुकान पूर्ण असं फेमस असं दुकान आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस मिळतात आणि त्याची जी क्वालिटी आहे एवढी छान आहे की गेले 4 ते 5 वर्ष झाले मी इथं कधीही उद्या करायला डेली इथे सर्व. आणि इथले जे ओनर आहेत किंवा यांचे कामगार म्हणा, सगळ्यांची सेवा देण्याची पद्धत एक चांगली आहे. माणसांच्यावर प्रेमळ बोलतात. आणि दुसरी गोष्ट, बऱ्याच ठिकाणी त्यांची आता 1-2 शाखा पण आहे. त्यांचं कृषी प्रदर्शनमध्ये सुद्धा त्यांचं ज्यूसचं हे असतं, तिथेही त्यांना चांगला प्रतिसाद येतो. आणि बरंच असं यांचं सांगण्याजोगं एवढं आहे. पण एक थोडक्यात एवढंच बोलतो आणि मी थांबतो. मी पाटणागाराचा चालक प्रकाश चव्हाण. आता गेली 4 ते 5 वर्ष झालं इथं ज्यूस सेंटरवर येतोय. एकदम क्वालिटी आणि मस्त आणि सर्व्हिस पण छान आहे, एकदम कडक. नमस्कार, माझं नाव आनंद चव्हाण आणि मी जेव्हापासून इथे ज्यूस पितो तेव्हापासून हे ज्यूस सेंटर सोडलेलंच नाही. तर मला आवडतं इथे सगळ्याच गोष्टी, शेकपासनं मिल्कशेकपासनं बाकी ज्यूस वगैरे ज्या व्हरायटीज आहेत त्या बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या आहेत आणि युनिक आहेत. आणि मी आता खजूर मिल्कशेक खाल्लेला आहे यांचा. परत मला फेवरेट आहे माझा पायनॅपल आहे, मँगो ज्यूस आहे. बऱ्याचपैकी मिक्समध्ये पण खूप चांगला मिळतात आणि यांच्या देण्याची पद्धत पण चांगली. तर चॉपिंग वगैरे करून कलिंगड वगैरे पण टाकून देतात. त्यात स्ट्रॉ असते, चमचा असतो. बऱ्याचपैकी एक आपल्या खिशाला परवडणारं आणि पोटाला गार करणारं ज्यूस आणि चांगलं घेतो. हे घेतला आपण, तयार झाला टरबूज ज्यूस. पहिली गोष्ट म्हणजे यो ग्लास फुटत नाही. या एकदम ऑथेंटिक आणि ओरिजिनल ग्लास होते. आपण आता मिक्स करून जरा बघूया, ट्राय करून. पहिल्यांदाच असणार आहे. वा, मस्त लागते राव. ड्रायफ्रूट घातल्यामुळे नाही त्याची रिचनेस वाढत्या, त्यामुळे टेस्टला 1 नंबर वाटते. 60 रुपयाची मदर आणायची. असल्या उन्हाळ्यात गार 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 पोटाला काय तर मिळाले, भारी वाटायला.
रामफळ ज्यूस आहे. रामफळ ज्यूस आपण रेसिपी दाखवतो, मग ते आपलं जास्त टायमिंग होते त्यामुळे आपण घेतले नाही, पण ट्राय करून बघा. मस्तपैकी ड्रायफ्रूट वगैरे टाकून कसं केलंय बघा आणि एकदम घट्ट आहे. स्ट्रॉन बघा पहिला, स्ट्रॉ मध्ये येतच नाही घट्ट आहे एकदम. चमच्यानं खूप मस्त. जबरदस्त टेस्ट लागते राव, शेवट लागते. नाद करायला एकदम घट्ट, टेस्टला तेवढं भारी आणि ओरिजिनल आहे. गावाकडे म्हण आहे बघा, वर्षाने एकदा रामफळ खावं. नाही खाल्लं तर चालेल, पण रॉयल ज्यूस रामफळ ज्यूस पण बघा. ते खजूर ज्यूस त्याची आपण रेसिपी बघितली आणि एकदम ठीक आलंय बघा, मस्त पैकी दिसायला पण जोरात दिसते. हे आपण ट्राय करून बघा. अरे वा, शेवट त्या ज्यूस सेंटरवरती सगळ्यात काय टॉप असेल मी बिन आता सांगू शकतो की टॉप लागते. असले कडक टेस्ट लागते का नाही. वेलची पावडरची टाकली नाही, त्याचा प्रॉपर एकदम इसेन्स त्याच्यामध्ये आला आणि त्याची चव लागते याला. जबरदस्त टेस्ट लागते. तुम्ही जर इथे येताय का नाही तर ही 100% ट्राय करून बघा. ह्याची प्राइस काय 60 रुपये. याची प्राइस राहणार आहे 60 रुपये. 60 रुपये घालावं, पण हे इथला जो मिल्कशेक आहे खजूर मिल्कशेक ट्राय करून बघा. टॉप लागते एकदम, नाद करायला नाही. 20 रुपये ज्यूस, 20 रुपये ज्यूस, 20 रुपये ज्यूस सोडते काय सगळं खाऊन झाले. या हो 20 रुपये आपल्या बजेटमध्ये गावते. 7-8 रुपये दाखवून झाले. 20 रुपयाचं मिल्क एक मिक्स मध्ये येते, सगळ्याच मिक्स येते. याचं ट्राय करून बघा. 20 रुपयांमध्ये असली क्वालिटी जबरदस्त. काय अडचण तुम्ही 20 रुपये जर असलं तरी तुम्ही ट्राय करू शकताय. 20 रुपयामध्ये बेस्ट क्वालिटी मिळते तुम्हाला. एकदा नक्की विजिट करा रॉयल ज्यूस सेंटरला. कराडमध्ये शनिवार भेटत कर्मीरालांचं स्मारक आहे, त्याच्या बाजूला तिथं ज्यूस सेंटर आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी चॅनलचं नाव आहे जाऊ तिथं खाऊ मजेत राहू. फेसबुकला सुद्धा सूरज माने पाटील या नावानं आहे. इंस्टाग्रामला सुद्धा आपलं पेज आहे जाऊ तिथं खाऊ मजेत राहू. तिथं फॉलो करा. चला तर भेटू पुढल्या व्हिडिओ.